नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात। आज दिनांक 21 फेब्रुवारी। पाहू शकता हळदीची परिस्थिती, हळदीचे बाजारभाव थोडे बहुत कमी होत आहे, तरी शेतकऱ्याने काळजी करायचं काम नाही। अजून थोडे दिवस लागतील उत्पन्न बाजारपेठेमध्ये यायला, तर चिंता न करता पुढील हळदीचे नियोजन करण्यासाठी मी थोडीशी माहिती सांगणार आहे। हळद बाजारभाव विषयी पण माहिती सांगणार आहे। हळदीचे बाजारभाव वसमतला 13,000 रुपयापर्यंत चाललेत, वाशिम मार्केटमध्ये 13-15 हजारापर्यंत चाललेत, तसंच हिंगोली बाजार समितीमध्ये पण 13-15 पर्यंत चालले। पण ती हळद लवकर आलेली आहे, त्याला पाणी भरपूर भेटलेलं नाही आहे, पाण्याचा कमतरता झालेली आहे, खडकाळ जमिनीमधली, त्याच्यामुळे ते तेवढंसं हे झालेलं नाही। आपल्या हळदी सुस्थितीत आहे, कुरकुमींचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं आपल्या हळदीची चिंता न करता हळद आपली योग्यरित्या झालेली आहे। हळद आता 70% बसलेली आहे। तर बाजार भावाविषयी सांगण्याचं माहिती, तर नवीन हळद आलेली आहे, पण ती हळद ही अर्ली व्हरायटीची आहे, ती लवकर आलेली आहे, त्याच्याच कुरकुमींचं प्रमाण कमी जास्त असू शकते। तर शेतकऱ्यांना चिंता न करता त्याची कुठली तमा न बाळगता ते विषय डोक्यातून काढून टाकावा, कारण की आपल्या हळदीला थोडे दिवस बाकी आहेत। आपली हळद 15 ते 20 दिवसांना जमिनीच्या बाहेर निघेल आणि तिथून 1 महिन्याने विक्रीसाठी होईल, म्हणजे 1.5 महिना आहे, तोपर्यंत बाजारभावामध्ये फरक जाणवेल। ती जी हळद आहे ती अर्ली व्हरायटी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी सेलम जातीची नसून ते कृष्णा सेलम वगैरे जातीचे आहे। तर बाजारभाव कमी जास्त होत राहतात, साधारणतः 13, 14, 15 हजारापर्यंत भाव आहेत, कुठं 12,000 पण आहे। पण शेतकरी पॅनिक न होता आपल्या मुद्द्या कळवायचे, तर भाव कमी जास्त होतच असतात। हळदीची ही स्थिती खूप चांगली आहे, येणाऱ्या काळामध्ये पण हळदीला भविष्य आहे। तर बघू शकता आता 100% हळद बसायला सुरुवात झालेली आहे, जेणेकरून ही हळद आता काढणीलायक भविष्यामध्ये होते। तर हळदीचं आता जास्त प्रमाणात कुरकुमीन वाढत आहे, कंद पण जास्त प्रमाणात पोकत आहे। हळदीचे पाणी बंद होऊन बरेच दिवस झालेले आहे। तर सांगायचं तात्पर्य एकच आहे, कोणी हळदीच विषयी जास्त अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अधिक व्हिडिओ दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता आणि हळद बघू शकता। हळदीचा हा प्लॉट बसायला सुरुवात झालेली आहे आणि योग्य नियोजन आहे। हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच पहा आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद। सेम टू यू। अजून भेटू उद्या नवीन विषयावर।